ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा पाया रचताना ज्या ओव्यांचा मागोवा घेतला त्या ओव्यांचा मागोवा घेतो. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते म्हणत आमची विरारची ग्रामदेवता आई जीवदानी चरणी लीन होतो. प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णु विष्णू वंदिता शहाशिरो शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते असं म्हणत महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतो. आणि मी समालोचक दीपेश अनंत माने विरार आजच्या या गंगाबाई मेन्शन प्रीमियर लीग भव्य पर्वामध्ये समालोचन कार्याचा प्रारंभ शुभारंभ करतो. बोल ग. एकंदरीत आज ज्या क्षणाची गंगाबाई मेन्शनकर आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अर्थातच आजचा 15 जानेवारीचा दिवस उजाडतोय. खऱ्या अर्थानं 10व्या पर्वामध्ये वळत असताना आज मात्र एक सोन्याचा दिन संपूर्ण परिसराकरिता आजच्या या संपूर्ण स्पर्धेकरिता आमच्या साथीनं विक्रोळीचा बुलंद आवाज अर्थातच सागर मोरे यांना आपण पाहतोय. मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमधील एक दिग्गज नामवंत समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यस लेट्स प्ले पंच संकेत देवरुकर यांचा इशारा येतोय. पहिला चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती सुशांत. पहिला चेंडू सुशांतचा ऑफ साइड वरती घेऊन काढलाय फलंदाज सुधांशूने. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव धावपलकावरती धावांचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. पहिली धाव यावेळेस मात्र फलंदाजी करणाऱ्या बॉर्न ब्लास्टर संघाकरिता तर त्यांच्या विपक्ष डेडली रॉनीचा संघ आपण पाहतोय. एका बाजूला सुयश शेलार कर्णधाराच्या भूमिकेमध्ये तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रोहित जवेरी. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने ढकललाय. हाना करता करता मात्र धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसरी धाव धावपलकावरती वधारली जाते. धावपलक 3 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना एका बाजूला सुधांशूला जर आपण पाहिलं तर मल्टी टॅलेंटेड सुधांशू या संपूर्ण स्पर्धेचं आयोजनामध्ये प्रमुख भूमिका तो बजावतोय. या संपूर्ण ट्रॉफीज डिझाईन करण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा हात आहे. या स्पर्धेकरिता एक विशेष सॉंग जे तयार केलं जातं त्याच्यामध्ये सुधांशूचा महत्त्वाचा हात आहे. एकंदरीत सुधांशू आयोजन करताय, नियोजन करताय आणि खूप चांगला खेळाडू देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती सुशांतचा विचार कराल तर एक निर्धाव चेंडू हाताळलाय त्यानं फलंदाज रोहित करता. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, खराब कॉलिंग. सुधांशूची गाडी एका ट्रॅकवरती येऊन उभी राहिली आहे. परतावं लागणार आहे. विकेटचं पतन. पहिला तो शाहीला होता. याने एकच बनवले. सुयश शेलार स्वतः कर्णधार इथं मात्र फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार आपण पाहतोय सुयश शेलार यांना. तर गोलंदाजी करण्याकरता ऋतुज बेलवलकर येताना पाहायला मिळत आहेत. एक खूप चांगला खेळ या छोट्याशा मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. मुंबईची खासियत आहे छोट्याशा मैदानावरती एक दर्जेदार स्पर्धा कशी उतरवायची हे मुंबईकरांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. यावेळेचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. आल्या माघारी परतावा लागणार आहे. सुयश शेलारच्या खेळीला पूर्णविराम. विकेटचं पतन. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रेयश. इथे कुठे श्रेयश करिता यावेळेस मात्र हात बर वळवला होता चेंडू. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. गोलंदाज ऋतूची
आणखीन एक निर्धाव चेंडू, 2 टाकले ना, डॉट बॉल कॅन्सल केलाय, डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. पुनश्च एकदा ऋतुज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळीचा चेंडू हो एका वेगळ्या पद्धतीनं, शैली जर पाहिली ना सागर सर, एका वेगळ्या पद्धतीने चेंडू रिलीज करतोय. चायनामन गोलंदाजी पद्धतीने आपण पाहत असतो त्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेस मात्र ऋतुजची पाहायला मिळते. हो यावेळी चेंडू आतमध्ये आणलाय, टॅप पद्धतीने खेळलेला हा फटका, त्यामुळे एक धाव पूर्ण करण्याची संधी होती. धावफलक एका धावेने वधारलं जात आहे, धावफलक पोहोचलं जात आहे 6 या आकड्यावरती. यावेळेस बॅकफूटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू पाहिलाय, निहाळलाय, बाहेर हाताळलाय, त्यामुळे पंच संकेत देवरुख यांनी दंडित केले. अतिरिक्त एक धाव यावेळेस मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव मिळते. धावा येत आहेत, एका बाजूने जरी फलंदाज बाद होत असले तरी सातत्याने धावा देखील येत आहेत. या बंदिस्त मैदानामध्ये प्रतिषटक 4 ते 5 धावा जरी तुम्ही बनवू शकलात तरी ते खूप मोठी धावसंख्या असते. यावेळेचा फटका तर चांगला होता, परंतु फटका खेळत असताना पाय स्लिप झाल्या कारणानं धाव घेण्याची संधी नाही आहे. इथं मात्र सावरावं लागणार आहे स्वतःला सावरता सावरता संघाचा डाव देखील आपल्याला सावरायचा आहे. ही जबाबदारी प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावरती आहे या GPL दरम्यान. यावेळेचा चेंडू खूप आतमध्ये वळवला आहे, पंचांचं बोट आकाशाकडे, परतावा लागणार आहे. फलंदाज रोहितला देखील विकेटचं पतन. हे ऋतुजचं एकंदरीत जर पाहिलात तर धावा केवळ खर्चिकातल्या ऋतुजनं 4 आणि एक महत्वाचा फलंदाज रोहितला देखील माघारी परतवलाय. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, बॉलर नाही तो बॅट्समन आहे, आणि बॅट्समन वेदांत गराटे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. तर त्याच वेळेस सागर फलंदाजी करण्याकरिता इथून जर पाहिलं तर 3 फलंदाज माघारी परतल्यात. 2 षटकांचा खेळ इथून मात्र आणखी शिल्लक असणार आहे. धावफलकावरती 8 धावा. सायकरेंकडे फलंदाज श्रेयश लवेकर, स्ट्रायकरकडे डावकुऱ्या हाताचा फलंदाज त्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. यावेळीचा फटका, वेगानं खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही गाडी पुन्हा एकदा एका स्ट्राईक वरती आल्या माघारी, पुन्हा एकदा परतावा लागणार आहे. तू चल मैं आया, असंच काही मैदानाच्या आतमध्ये. सागर बॅक टू डगआउट. इथं मात्र GPL दरम्यान मोठा फटका, ओह क्या बात आहे, वेगवान फटका फलंदाज श्रेयस लवेकरच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती 1 धाव वधारली जाते. धावफलक 9 या आकड्यावरती पोहोचलं जात आहे. एकंदरीत आणखीन एकदा चांगला फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथं मात्र चेंडू पकडताना हाणामारी पाहायला मिळाली. 1 धाव वेगानं कंप्लीट होते. धावफलकावरती 10 धावा. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक जाताना पाहायला मिळतंय. इथून मात्र नव्यानं फलंदाज सचिन, एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. इथून मोठी जबाबदारी असणार आहे त्यांच्यावरती देखील. यावेळीचा चेंडू बॅकफुटवर जाऊन वेगानं ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडकडे चेंडू लागतोय. धाव मात्र घेण्यामध्ये अपयश. बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. ऋतुज चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पंच सांगतायत यस इट इज आउट, OUT. आणखी एका विकेटचं पतन. खेळ प्रगतीपथावरती असताना धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय. धुंडो रे साचना, पडल्यानंतर चेंडू हातभर वळवलाय. षटक संपतय क्रमांक 3चं. सागर सर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती केवळ 10 धावा आहेत. इथून मात्र शेवटचं हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आर्य पाटील येताना पाहायला मिळतात. इथून मात्र चिंतामणी स्ट्रायकर यांकडे येतात. डावकऱ्या हाताच्या फलंदाजांचा भरणा आहे. फलंदाजी करणाऱ्या
बॉर्न ब्लास्टर्स संघाकडे. जर पाहिलं तर डेडली रॉनीचा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका खेळावा की सोडून द्यावा या द्विधा मनस्थितीमध्ये. फेकी खराब केली होती कर्णधार. आदित्य शेटे कर्णधार पद भूषवतो यावेळेस मात्र डेडली रॉनीज करिता. डेडली रॉनीज विपक्ष बॉर्न ब्लास्टर्स असा हा सामना पाहतोय. एका बाजूला आदित्य शेटे आहे तर दुसऱ्या बाजूला सुयश शेलार आहे. हे दोन कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका जाईल मैदानाबाहेर बॉक्स आउट स्वरूपामध्ये. फलंदाज क्रमांक गंगाबाई मॅन्शन्स मधील रहिवासी आज मात्र सण साजरा करतायत. ओ हो, आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. टाळ्यांचा गजर याकरिता झाला की 2 धावा त्यानं वाचवल्यात. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अखेरच्या षटकामध्ये आर्य पाटील फलंदाजांना हात खोलून देत नाहीये. बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. यावेळेचा चेंडू जास्त बाहेर हाताळला. चला स्वैर चेंडूची सांगता. धावफलकावरती 1 धाव वाढते. धावफलकावरती धाव होतात 12. आणखीन एका बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेळलं. ऋतुज सारखा नवोदित खेळाडू झेलच्या खाली. विकेटचं पतन. पतन होत असताना फलंदाज क्रमांक प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. अखेरचा शेवटचा 1 चेंडू फेस करण्याकरिता धावफलकावरती केवळ धावा आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हातामध्ये खेळले चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक असणार आहे. धावफलकावरती केवळ 12 धावा. पुढे सरसावत चेंडू जाईल मैदानाबाहेर. फलंदाजाला जावं लागेल बाहेर. षटक क्रमांक 4 ची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती केवळ 12 धावा. इथून जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता. चला ना शेवटपर्यंत अटीतटीचा सामनावाली लीग आहे. त्यामुळे नेहमी मजा येते खेळायला शेवटच्या क्षणापर्यंत. सो आम्ही तुमच्या निर्णयाची वाट पाहू. शुभेच्छा असेल आपल्या संघाला. प्रणव लोके आपल्यासोबत जोडले जातील. मुंबई मॅव्रिक्सचे कर्णधार आहेत. गत वर्षीचे चॅम्पियन आहेत. आणि उद्घाटनाचा जो पहिला सामना खेळला गेला मुंबई मॅव्रिक्सच्या वतीनं त्या सामन्यामध्ये विजय देखील प्राप्त केले. प्रणव, एकंदरीत पहिल्या सामन्याचा अनुभव आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना कशा प्रकारचा अनुभव येतोय आपल्याला?
ॲक्च्युली आता माझे जे टीम मेंबर्स जेवढे आहेत सगळे त्यांनी जे पहिल्या मॅचमध्ये आमची धावसंख्या झालेली ती 30 होती, तरी पण आम्ही होप सोडले नव्हते आणि सगळ्यांनी जे पाठी फिल्डिंग आणि बॉलिंग केलेली आहे आणि त्यामध्ये मी पण एक चांगली म्हणजे कामगिरी करून टीमला सपोर्ट करून पुढे आणलं. त्यामुळे सगळ्यांचा या सगळ्या ज्या जिंकण्यामध्ये सगळ्यांचा श्रेय आहे. आणि जी टुर्नामेंट चालू आहे हे जे सगळं आहे या सगळ्याची आतुरता ही एक वर्षापासून सगळ्यांना लागलेली असते. त्यामुळे हे रोपटाचा वटवृक्ष तर झालंच आहे, पण हे वटवृक्ष फार मोठं होणार आहे 100%. सो तुमच्या या वटवृक्षाच्या सावलीत प्रतिवर्षी आम्हाला देखील आनंद मिळावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. तर हा होता प्रणव लोके, गत सामन्याचा विजेता होता. यावेळेस मात्र सागर सर आपल्यासोबत जोडले गेले. सागर सर, मुंबई परिसरामध्ये तुमचा पहिला अनुभव आहे, छोट्याशा मैदानामध्ये एवढी चांगली स्पर्धा आपण कव्हर करतोय, कसं वाटतंय? पहिल्यांदा तर सर्वांना माझा नमस्कार. या ठिकाणी संधी मिळाली त्याबद्दल माने सर आपलं आणि आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद. पहिल्यांदा या ठिकाणी अशा स्पर्धेसाठी मला स्कोरर म्हणून ॲज अ अनुभव मिळतो आहे. या ठिकाणी स्कोरिंग करताना आनंद होतो आहे. एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये या ठिकाणी स्पर्धेचं एक चांगलं देखणं आयोजन या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून बघायला मिळते. त्याचप्रमाणे 3 कॅमेरे आणि लाईव्ह प्रक्षेपण या सामन्याचं थेट बघायला मिळतं आहे. हे बघताना देखील आनंद होतो आहे, कारण जागा कमी असली म्हणून काय झालं, मिळेल त्या जागेमध्ये एक चांगलं देखणं डोळ्यांना पारणं फिरणार आयोजन या ठिकाणी बघायला मिळते. त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचे खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. येस, डेफिनेटली खूप चांगलं आयोजन आहे. सातत्यानं 10 वर्षामध्ये आयोजन करणं म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही सुरुवात करताय, पण सुरू केलेली गोष्ट सातत्यानं सुरूच ठेवणं हे सोपं काम नाही आहे. आणि त्याकरिता या संपूर्ण गंगामाई मेन्शनकरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करावं लागणार आहे. आदेश आसगावकरला देखील आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये, इथून तो देखील सज्ज असणार आहे. तर सिल्वर स्वॉर्ड अर्थातच सिद्धेश सावंत न फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण त्याला ज्ञात आहे या मैदानावरती चेसिंग करणं तेवढंसं सोपं नाही आहे. कारण इथून जरी आता केवळ 13 धावांचं टार्गेट दिसत असलं तर ते 13 धावांचं टार्गेट फिल्डिंग आणि बॉलिंगच्या बळावर 30 धावांचं देखील बनवता येऊ शकतं, हे त्याला चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे. थोडासा तांत्रिक अडथळा येतोय, तो तांत्रिक अडथळा आपण लवकरच दूर करू. संकेत देवरुकरला आपण पाहतोय, वन ऑफ द टॅलेंटेड क्रिकेटर इन मुंबई एरिया. विक्रोळीच्या सानिध्यामध्ये सातत्याने तो पाहायला मिळतो. अमोल सरांच्या साथीनं अनेक स्पर्धांमध्ये त्यांना आम्ही पाहिलंय. इथून मात्र आजच्या दिवसामध्ये तो देखील महत्त्वाचा राहणार आहे, कारण सर्वात महागडा खेळाडू म्हणून सातत्यानं तो चर्चेत राहिला या गंगाबाई मेन्शन प्रीमियर लीग दरम्यान. सातत्यानं प्रतिवर्षी त्याची कामगिरी उंचावत असते. आणि सर, महत्त्वाचं म्हणजे मुंबईचे हे जे खेळाडू आहेत ना, हे खेळाडू मोठ्या स्पर्धांपेक्षा आपल्या घरच्या स्पर्धेला फार महत्त्व देतात. पहिल्यांदा आपली घरची स्पर्धा खेळायला ते प्राधान्य देतात आणि त्यामुळं एक चांगली दर्जेदार स्पर्धा घडताना पाहायला मिळते. जाऊयात, टेक्निकल एरर आपला दूर होतोय मॅचच्या दिशेने. चला, सुयश शेलार क्षेत्ररक्षण सजून घेत आहेत. 24 चेंडू आणि जिंकण्याकरता इथून बनवायच्या त्या धावा 13. इकडे 2 मॅच नंबर असं इथे वरतून जायचं. मॅच नंबर 2 आहे नाही, इकडे मॅच नंबर 2 म्हणजे कसं काय काढायचं झालं ना ते बरं पडतं. 2 होईल. आदित्य शेट्टी आणि करण सोलंकी आणि गोलंदाज सुधांशू करण. आदित्य शेटे त्याच्या साथीनं करण सोलंकी फलंदाजी करण्याकरता, तर सुधांशू गोलंदाजी करण्याकरता दाखवतोय गोलंदाजी मार्कवरती. उजव्या हातानं पंचांच्या उजव्या बाजूकडून अराउंड दी विकेट सामना करण्याकरता तो सज्ज झालाय. चक्रव्यूह रचना मात्र क्षेत्ररक्षणाची आखली गेली आहे. इथं मात्र स्लिप बॅकवर्ड पॉईंटवरती देखील खेळाडू सज्ज केला आहे. स्लिप पॉईंटवरती एक खेळाडू सज्ज आहे. शॉर्ट सिली शॉर्ट मिड विकेट म्हणायला हरकत नाही, कारण इकडे सगळे फील्ड पोझिशन जे आहेत ना ते इन शॉर्ट फॉर्म आहेत, इन व्हेरी शॉर्ट फॉर्म. पहिला चेंडू बॅकफुटर जाऊन सुयशच्या हातामध्ये. माइंड गेम जरूर पाहायला मिळणार आहे. जेवढी आतुरता आम्ही या चेंडूवरती नियंत्रण ठेवावं लागणार आहे, कारण 13 धावा बनवायच्या, त्यामुळे तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी करावी लागणार आहे. बॅकफुटवर पंच सुधांशू चेंडू अडवतोय. मी म्हटलं की चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. 13 धावांचं टार्गेट 30 धावांवरती घेऊन जाऊ शकतात. यावेळेस पंच संकेत सांगतायत नो चेंडू. लाईन मर्यादा रेषा ज्या वेळेस ओलांडली गेली, आमच्या ज्येष्ठ नागरिकांना माहिती आहे त्यावेळेस रामायण घडलंय. त्यामुळं मर्यादा रेषा ओलांडणं हे सोपं काम नाही आहे.
पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती सुधांशु बॅकपुट जाऊन पंच केलाय. ओहो, आखो आखो में इशारा और चुरा लिया है एक रन को. बॅटच्या माध्यमातून पहिली धाव येताना आदित्य शेट्टीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिली धाव धावफलकावरती बॅटच्या माध्यमातून, एकंदरीत धावफलक 3 या आकड्यावरती. करण सोलंकी स्ट्रायकर एंडकडे येतोय. बॅकपुटर जाऊन पंच केलाय. क्या बात आहे, हे गरज आहे. हे सातत्यानं धावफलक चालतं ठेवणं आवश्यक असणार आहे आणि ते करताना पाहायला मिळत आहेत फलंदाजी करणारे डेडली रॉनीज. बॅकफुटवरून यावेळेस मोठा फटका खेळायचा होता आदित्यला. चेंडू खाली राहतोय, पडल्यानंतर तेवढासा वर येत नाही, खाली चेंडू राहतोय, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होते. पुनश्च एकदा बॅकफुटवर पण सुयश शेलारच्या नाका खालून रन चोरलाय. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकावरती 13 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा येताना पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे फलंदाजी करणाऱ्या दोनही संघांची. इथून मात्र नव्यानं गोलंदाज कोणाला आणतोय, सुयशकडे नजरा राहिल्यात. इथून मात्र पावसकर, प्रफुल्ल पावसकर यांच्याकडे पाहिलंय. अनुभवी, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभवी माणसाकडे पाहिलंय. इथून मात्र गोलंदाजी करण्याकरिता पुनश्च एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रफुल्ल. मोठा फटका आदेश शेट्टीच्या बॅटमधून, एक धाव जरूर देऊन जाणार आहे. धावफलक एका धावेने वधारलं जात आहे. धावफलक 6 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आतापर्यंत नाबाद आबाद बिनबाद सलामी देत असताना आपल्या संघाकरिता. टॅप पद्धतीचा फटका जाईल सीमा पार. दंड 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 चौकार. धावफलक वधारलं जाते. धावफलक 10 या आकड्यावरती. इथून मात्र 3 धावांची गरज. चल नंतर बोलूया, कमेंट्री करतोय, बघतो मी, सांगतो तुला. वाईट चेंडू, यावेळेस मात्र अतिरिक्त 1 धाव वधारली जाते. धावफलकावरती 11 धावा होताना पाहायला मिळत आहेत. अलॉंग दी कार्पेट यावेळेस समोरच्या दिशेनं 1 धाव जरूर मिळणार आहे. स्कोअर लेवल 12 धावांवरती वेगानं पाठलाग केलाय यावेळेस मात्र फलंदाजी करणाऱ्या संघानं. दोनही फलंदाजांनी काय फलंदाजी केली आहे, अप्रतिम. आणि केवळ दुसऱ्या षटकामध्ये सामना संपवलाय. आदेश शेटेनं चौकारानं फिनिश केलाय. व्हॉट अ फिनिश. सामना विजयी होतोय. डेडली रॉनीजचा संघ गुणतालिकेमध्ये पुढे सरकतोय 2 गुणांसह. श्वेश, आदेश 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 आपण यायचं जरा.